नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा। भिवापूर जवळील सोमनाडा येथे नुकताच जाहीर धम्मदेशना सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला। शेकडो उपासक उपासिकांच्या उपस्थितीने या परिसराला जणू धम्मनगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते। सोमनाडा येथील मिलिंद धोंगडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेला हा धम्म सोहळा ऐतिहासिक ठरला। कार्यक्रमाची सुरुवात अतिशय दिमागदार पद्धतीने करण्यात आली। पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो आणि त्यांच्या भिक्खू संघाचे आगमन होताच अवघा परिसर नमो बुद्धाय आणि जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला। पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि फुलांच्या वर्षावात भंतेजींचे भव्य स्वागत करण्यात आले। पांढऱ्या शुभ्र वस्त्रात उपस्थित असलेल्या उपासक उपासिकांनी शिस्तबद्ध रॅली काढून भंतेजींना वंदन केले। मुख्य कार्यक्रमात पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो आणि सर्व भिक्खू संघांनी उपस्थित जनसमुदायाला धम्मदेशना दिली। भगवान बुद्धांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्ममार्ग मानवी जीवनात किती महत्त्वाचा आहे याचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून केले। यावेळी केवळ सोमनाडाच नव्हे तर भिवापूर आणि आसपासच्या अनेक गावातील शेकडो उपासक उपासिकांनी मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमात संघदान, भोजनदान आणि चिवरदान सोहळा देखील अत्यंत मैत्रीपूर्वक पार पडला। या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आयोजक मिलिंद मंजुळाबाई धोंगडे आणि अनिकेत तांबे यांच्यासह गावातील कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले। आलेल्या सर्व धम्म अनुयायांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून या धम्मदेशनेमुळे परिसरात एक सकारात्मक विचारांची लाट निर्माण झाली आहे। हा सोहळा सोमनाडा व भिवापूर वासियांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील। तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।